आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्याचं सहर्ष स्वागत आहे. तू एकदा आई हो, तू एकदा आई हो. तू आई होण्यामध्ये काय आहे, तू आई होण्यामध्ये काय महत्त्व आहे. ज्यावेळेस मुलगी आई होते त्यावेळेसच तिचं पूर्णत्व होते. पण आई होताना ज्यावेळेस ती आई होते त्यावेळेस तिचा किती मोठा त्याग असते, काय सहन करावं लागत नाही तिला. खरंच आई होणं खूप कठीण आहे. सगळ्यात आई होणं खूप कठीण आहे. पण ती कठीण परिस्थिती सुद्धा ती आई सहन करायला तयार असते. ती सहन करायला तयार असते. ती सहन करते कारण तिला एक वेळेस आई व्हायचं असते. ज्या वेळेस ती स्त्री आई होते, पहिल्यांदा आई होते आणि ती पहिल्यांदा बाळाला जन्म घालते, तो तिच्या चेहऱ्यातला आणि तिच्या मनातला आनंद फक्त तिलाच माहीत असते. खूप वेदना सहन करावं लागतात. पण ज्यावेळेस ती पहिल्यांदा तिच्या बाळाला घेते आणि बघते त्यावेळेस तिच्या जे वेदना झालेल्या असतात त्या सगळ्या शून्य होऊन जातात. शून्य. म्हणून तर म्हणतात की स्त्रीनं एक वेळेस आई झालंच पाहिजे. पण आई होणं कोणाच्या हातात नसतं. आई होणं कोणाच्या हातात नसतं. ते सगळ्या प्रार्थनेच्या गोष्टी असतात. त्या सगळ्या प्रार्थनेच्या गोष्टी असतात. पण कधी कधी प्रार्थनानं जे दिले ते घ्यायला लागते. पण आई होणं, जी महिला आई झाली तिलाच तिच्या वेदना माहीत असतात. जी महिला आई झाली, ज्या स्त्रीनं आई पण भोगलंय, सोसलंय, त्या स्त्रीला विचारा आई होणं किती कसं असतं. असते हो सोपं असं आपण म्हणतो, पण नसतं तसं. असते हो सोपं फक्त आपण म्हणतो, पण ते तसं नसतं. ज्यावेळेस अंकुर पोटात राहतो 9 महिने तिला सोसावं लागतं. 9 महिने तिला सोसावं लागतं. 1 किलो जर वजन आपलं वाढलं, 1 किलो जर वजन आपलं वाढलं तर आपल्याला बसणं उठणं कठीण होतं. पण 9 महिने तो पोटाला गोळा, 9 महिने ती पोटाला गोळा, ती कधी थकत नाही, कधी भागत नाही. तिला कधी तो गोळा जडही वाटत नाही. काय एवढी आई श्रेष्ठ असते हो, काय आई एवढी श्रेष्ठ असते. सगळ्यात महत्वाचं 9 महिने ती ज्यावेळेस पोटात ठेवते, किती वेळेस तिला गुदमरल्यासारखं होतं. पण ती एकदाही म्हणत नाही, तिला एकदाही वाटत नाही की हे वजन माझ्या नशिबाला काम. कारण तिला एक वेळेस आई व्हायचं असते. त्यामुळं त्या सगळ्या त्रासाला ती सामोरं जाते. ज्या वेळेस लेकराला जन्म घालायचा असतं तो दिवस तर जन्म मरणाचा असतो. ज्या वेळेस बाळाला जन्म घालायची घटिका असते त्यावेळेस तर तो जन्म मरणाचा प्रसंग असतो. पण ती आई डगमगत नसते. ती आई देवाला एकच प्रार्थना करते, माझं काही झालं तर चालेल, पण माझं बाळ सुखी राहिलं पाहिजे, माझं बाळ जगलं पाहिजे. काय हो, अजून काय पाहिजे. जगात सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर ती आपली आई आहे. सगळ्यात जर श्रेष्ठ कोण असेल तर ती आपली आई आहे. कारण बाळाला जन्म घालताना तिचं काय होईल आपल्याला माहिती नसतं. पण त्या आईची प्रार्थना फक्त देवाकडे एकच असते, मला काही हो, मी जगो अथवा मरो, पण माझ्या बाळाला काही नाही झालं पाहिजे. कोण करते हो एवढा त्याग या जगात? कोण करते एवढा त्याग? विचारा आजूबाजूच्या नातेवाईकाला तुम्ही, आपल्यासाठी कोणी त्याग करतं का एवढा? नाही. सगळ्यात मोठा त्याग जर कोणाचा असेल तर तो फक्त आईचा असतो. तिला सगळ्या गोष्टीची जाणीव असते. तिला सगळ्या त्रासाची जाणीव असते. तरी पण तिला एक वेळेस आई व्हायचं असते. खरंच आई होण्यामध्ये सुख वेगळंच आहे.
आणि आई झाल्यावरच ते सुख कळतं. पण काय करणार, कोणाला लवकर आणि कोणाला उशिरा होतं, कोणाला लवकर आणि कोणाला उशिरा होतं, पण होतं. एक लक्षात ठेवा, पण सगळ्याच्या नशिबामध्ये आई पण असतं. आपण सबर धरला पाहिजे, आपण सबर धरला पाहिजे, आपण विश्वास ठेवला पाहिजे आपल्या ह्या तकदीरावर. आपण विश्वास ठेवला पाहिजे आपल्या तकदीरावर. देव तुम्हाला एक वेळेस देणार. तुमच्याही नशिबात आई पण असणार. असू शकतात काही अडचणी, असू शकतात काही अडी अडचणी, त्याला तुम्ही सामोरं जावं लागतं, त्यालाच तुम्ही सामोरं जावं लागतं. म्हणून तर म्हणतात ना, जगामध्ये तिन्ही जगामध्ये आई विना आपण भिकारी आहोत, भिकारी. ज्या लेकराला आई असते ना, तोच लेकरू जगात सगळ्यात श्रीमंत लेकरू आहे. कारण आई जशी, कोंबडी जशी पिल्लाला पंखाखाली घेते ना आणि आपले पंख पसरते, किती ऊन वारा पाऊस गारा जरी आल्या, आपल्या पिल्लाला ती कधी भिजू देत नाही हो. ती आई असते. आपल्या पिल्लाला गारवा लागू देत नाही, गारा लागू देत नाही, ऊन वारा लागू देत नाही हो. ती आई असते. आपल्या पंखाखाली घेऊन बसते. 10-15 सुद्धा पिल्ले असतात एका कोंबडीला. कशी घेत असेल हो 15 पिल्ले? पण इकडचं बाजूला राहिलं का, इकडचं बाजूला राहिलं का, सगळे माझ्या पोटाखाली आलेत का, ही आई बघते हो. तशीच आई असते. माझ्या लेकरानं खावं तर माझं पोट भरलं, इकडचं बाजूला राहिलं का, इकडचं बाजूला राहिलं का, सगळे माझ्या पोटाखाली आलेत का, ही आई बघते हो. तशीच आई असते. माझ्या लेकरानं खावं तर माझं पोट भरलं, माझ्या लेकराला जर दिलं तर माझं पोट भरलं म्हणते, ती आई असते हो. आईचा खूप त्याग मोठा आहे. पण आईचा त्याग आई झाल्यावरच कळते, आई झाल्यावरच कळते. म्हणून तर म्हणतात ना की आईची माया ही जगा वेगळी आहे. जगात सगळ्यात जर आपल्यावर कोण माया करत असेल, मान्य आहे मला, सगळे नातेवाईक आपल्याला जीव लावतात, सगळे आपल्या घरातले फॅमिलीतले आपले आहेत, आपल्यावर जीव ओवाळून टाकतात, पण आई एवढा नाही. आई एवढा जीव कोणीच लावू शकत नाही. तुम्हाला मान्य आहे का नाही मला माहिती नाही, पण तुम्ही विचार करा, तुम्ही विचार करा. सगळ्यात श्रेष्ठ माझ्या मते तर आपली आई आहे. आपला निर्माता आपली आई आहे. आपण निर्माण करते. अहो ते एवढंसं पिल्लू हो, एवढंसं बाळ, त्या बाळाला ज्या वेळेस ती जन्माला घालते, त्याचे डोळे पण उघडलेले नसतात, त्याचे डोळे पण उघडलेले नसतात. त्याला नाऊ घालणं, माकू घालणं, पाजणं, आंघोळ करून खाऊ पिऊ घालून ज्या वेळेस ती मोठा करते, एवढा झाला आनंद होतो त्या आईला. तो दुडदुडू पळू लागला त्यावेळेस वेगळाच आनंद होतो. तो 5 वर्षाचा होऊन शाळेत जातो त्यावेळेस वेगळाच आनंद असतो. तो 10-20 वर्षाचा होतो त्यावेळेस तिला आनंद वेगळा असतो. आणि तो 40-50 वर्षाचा होतो ना, त्यावेळेसही तिला आनंद होतो. आणि तिचा मुलगा म्हातारा झाला, ती म्हातारी झाली तरी तिला ते पाळण्यातलं बाळच दिसते हो. तिला कधीच वाटणार नाही की माझं मूल मोठं झाले, आता माझ्या बरोबरीला आलंय, असं वाटणार नाही हो. ती फक्त आपली आईच असते हो, ती फक्त आपली आईच असते. कारण आपण किती 50 वर्षाचे जरी झालो तर आईला काय दिसणार, ते पहिल्या दिवशी जन्मलेलं जे बाळ असते ना, तेवढंच आपण आपल्या आईला दिसतो, तेवढंच आपल्या. ग्रेट आई ही सगळ्यात ग्रेट असते. आईच आपला निर्माता आहे, आईच आपला गुरु आहे. आईमुळं आपलं अस्तित्व आहे. आपण ज्या वेळेस या जन्माला आलो, जगात दुनिया जे बघालो तर कोणामुळे बघालो, आपल्या आईमुळे बघालो. तिचे कष्ट तुम्ही ध्यानात धरा. ज्या वेळेस बाळ जन्माला येते त्या बाळाला काय करावं लागत नाही. तिची कष्ट, तिची मेहनत, पोटात राहिल्यापासून तर आपल्याला मोठं करण्यापर्यंत खूप मेहनत घ्यावी लागते, खूप मेहनत. पण ती आई करते, ती थकत नाही, ती भागत नाही. आणि ती उलट आपल्याला कधीच म्हणत नाही मी काय काय केलं नाही तुमच्यासाठी, असं कधीच म्हणत नाही. ती आपली आई असते. म्हणून तर म्हणायचंय, म्हणून तर मला म्हणायचं आहे की तू एकदा आई हो, तू एकदा आई हो.
आई झाल्यावरच कळेल. आणि खरंच आई होण्याचं सुख खूप महत्त्वाचं असते. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल, तर ह्या माझ्या चॅनलला सबस्क्रायबर व्हा. तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. मी टाकल्या पहिल्यांदाच तुम्हाला बघायला मिळतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि आपल्याला काय करायचं माहीत आहे, असेच नवीन व्हिडिओ पुढं पाहायचे. असेच घर परिवारातले, संसारातले, रोजचे दैनंदिन जीवनातले नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायचे आहेत आणखीन. नमस्कार, धन्यवाद.